की त्यांना असं वाटलं की हे विद्यार्थी आलाय कुठनं, त्यांना पण कळलं पाहिजे म्हणून त्यांनी पण मला माझ्या शाळेत नाव विचारलं. असं शेड्यूल कुठं आहे, कुठल्या शाळेला आहे. ज्या शाळेत विद्यार्थ्यांना क्रमवार त्याला शुभम, तुझं खूप खूप अभिनंदन की तुझं NDA औरंगाबादमध्ये तुझी निवड झाली आहे. ज्ञानकुंजच्या वतीनं मी तुझं मनापासून अभिनंदन करते. तुझ्या या यशामध्ये ज्ञानकुंज कायम तुझ्यासोबत होतं आहे आणि कायम राहील. तुझ्या या यशाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आम्हा सर्वांना लागली आहे. तर शुभम, मला तुला विचारायचं आहे की येत्या काळात लोकांचा तुझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलला असेल. तर हा जो शिफ्ट आहे तो तू कसा अनुभवला आहेस किंवा कसा अनुभवत आहेस हे आम्हा सर्वांना जाणून घ्यायला खूप आवडेल. हॅलो गाईज, दिस इज शुभम. रिसेंटली पास आउट फ्रॉम ज्ञानकुंज विद्यापीठ. नुकत्याच झालेल्या NDA औरंगाबादमध्ये माझी यशस्वीरित्या निवड झालेली आहे. हा निकाल म्हणजे माझ्या आयुष्यातील फार महत्त्वाचा क्षण होता किंबहुना असेल. माझ्यासारखा ग्रामीण भागातला विद्यार्थी ही परीक्षा देतो आणि इतक्या सहजपणे त्यात यश मिळवतो, तेव्हा ही गोष्ट इतक्या सहजपणे घडलेली नसते. आज तोच प्रवास मी तुमच्यापुढे मांडणार आहे. नक्कीच शुभम, तुझं हे यश किंवा तुझी ही जी वाटचाल आहे ती जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. तर तू जे हे यश संपादित केलं आहे, हे यश मिळवण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीची गरज असते. पण हे तर सर्वच विद्यार्थी करत असतात. पण तू असं वेगळं काय केलं आहेस की तू आज ह्या टप्प्यावर आहेस किंवा हे यश संपादित केलंय? तर तू काय सांगशील याबद्दल? पहिलं म्हणजे की सगळ्यांची आवड असते की JEE घ्यायचं, नीटला घ्यायचं. अच्छा. माझ्या वडिलांची पण इच्छा होती की JEE घ्यायचं, नीटला घ्यायचं. पण माझी अशी इच्छा होती की आपण NDAला घेतलं पाहिजे. आपण आपले पप्पा वडील माझं वडील आर्मीत होतं, तर आपण पण आर्मीतली कुठली तर मोठी पोस्ट घ्यायची म्हणून मी NDA घ्यायला लागलोय. आणि मी जिथं ॲडमिशन घेतलं तिथं एंट्रन्स एक्झामसाठी पहिलं पेपर दिला. पेपरमध्ये मी क्वालिफाय झालो आणि तेव्हा त्यांनी मला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं. आणि तेव्हा मी त्यांच्याकडे इंटरव्ह्यूला गेलो. माझा इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यू देताना जे मी उत्तर दिले ते प्रामाणिकपणे दिल्यामुळं का नाही, ती त्यांना म्हणजे मी उत्तर दिलेली त्यांना आवडल्यामुळं का नाही, मग त्यांनी मला चांगल्या रीतीने म्हणजे तू पूर्ण कॉन्फिडन्सनं तुझा इंटरव्ह्यू क्रॅक दिला. केला. जी एंट्रन्स एक्झाम आहे ती क्रॅक करण्यासाठी म्हणजे कशा प्रकारचा माइंडसेट हवा, किंवा ती एंट्रन्स एक्झाम क्रॅक करण्यासाठी तू किती दिवस आधी प्रिपरेशन केलं होतंस किंवा काय वेगळी तयारी केली होती, हे जर विद्यार्थ्यांना समजलं तर? एंट्रन्स एक्झाम, आता माझा जे पहिला पेपर होता तो त्यांनी सिलेबस 2 दिवस अगोदर पाठवलेला. मग तो सिलेबसचा अभ्यास मी 2 दिवस अगोदर केला आणि एंट्रन्स एक्झाम त्यांची दिली. मग एंट्रन्स एक्झाममध्ये माझी निवड झाल्यावर मग त्यांनी मला बोलवलं इंटरव्ह्यूसाठी. मग इंटरव्ह्यूसाठी थोडंफार अच्छा, म्हणजे मनात भीती वगैरे असं वाटत होतं की इंटरव्ह्यू कसा असेल किंवा काय? आयुष्यातला पहिला इंटरव्ह्यू होता म्हणून भीती वाटत होती, पण आपण ठामपणे उत्तर द्यायचं म्हणून तसा मी इंटरव्ह्यू दिला आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये पण मी पास झालो आणि म्हणून मला तिथं ॲडमिशन भेटलं. म्हणजे इंटरव्ह्यू देताना ज्यावेळेस तू म्हणजे तुझ्या नंबरची वाट बघत असशील किंवा त्यावेळेस तुझ्या मनामध्ये असे काय प्रश्न होते की आता इंटरव्ह्यू कसा असेल किंवा म्हणजे कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातील, अशी काही मनामध्ये भीती? तसं पहिला माझाच नंबर होता. अच्छा, म्हणजे सुरुवातच माझ्यापासून झालेली. मग मला आत गेलो, त्यांनी प्रश्न विचारले. प्रश्न असे, तुला NDAच का करायचं आहे, नंतर सिच्युएशन दिली, त्या सिच्युएशनला कसं काय करशील, त्या सिच्युएशनवर आपण किती मार्ग सिच्युएशन होत्या, म्हणजे तू जरा सांगू शकशील का त्याबद्दल? आता आम्ही प्रवास केला, आम्ही त्यांच्याकडे औरंगाबादला जाताना ST महामंडळाने गेलतो. तर त्यांनी असा प्रश्न केला की तुम्ही ST महामंडळमधनं चाललाय, तर तिथं तुम्हाला हायवेला एखादा ॲक्सिडेंट झालेला दिसला तर तू तिथं काय करशील? मग मी त्यांना सांगितलं की आपण जे ST चालक आहे त्याला आपण सांगू शकतो की तिथं एखादा ॲक्सिडेंट झाला आहे, तर आपण त्याची मदत केली पाहिजे. मग आपण त्याला जर जास्त दुखापत झाली असेल तर आपण त्याला ॲम्ब्युलन्स बोलवून ॲम्ब्युलन्समध्ये दाखल करू शकतो, हॉस्पिटलमध्ये दाखल करू शकतो. किंवा
त्याला आपण बेशुद्ध हे झालं असेल तर त्याला CPR हे देऊ शकतो, म्हणजे त्याचा जास्त काय तर होऊ नये म्हणून. नंतर त्यांनी NDA तू का चॉईस करणार आहे हे असं विचारलेलं. अच्छा. मग ते मी सांगितले की मी माझ्या वडिलांसंगत मी 2 वर्ष काढले आर्मीत, म्हणून मला ती आवड आहे पहिल्यापासूनच. आणि शाळेत मी म्हणजे तुला देशासाठी काहीतरी करायचं होतं हा असं. म्हणून ती वेगळं काय तर करायचं म्हणून NDA चॉईस केलं. तर शुभम, मला तुला विचारायचं आहे, असं म्हणतात की एखादं यश मिळवण्यासाठी जो विद्यार्थी आहे त्याच्या सभोवतालचं वातावरण जे असतं, म्हणजे जसं की कुटुंब, समाज, शाळा, याची खूप मोठी म्हणजे जबाबदारी किंवा जे असतं ते विद्यार्थ्यावर असतं. तर तू ज्ञानकुंज विद्यापीठामध्ये एक निवासी विद्यार्थी होता, म्हणजे तू इथं हॉस्टेलला होतास. तर ही जबाबदारी, कुटुंब किंवा समाजाची जी जबाबदारी आहे ती ज्ञानकुंज विद्यापीठानं कशा प्रकारे पार पाडली, याबद्दल तुझ्या जी स्पष्ट आणि प्रामाणिक भावना असतील तर त्या तू आमच्यासोबत शेअर कराल. मला आता 3 वर्ष झाले मी ज्ञानकुंज विद्यापीठमध्ये शिकत होतो, आणि त्यात मला बरंच काय शिकायला भेटलेलं आहे. आणि म्हणजे इथलं वातावरण, म्हणजे शिकवण्याची पद्धत, आता तुम्ही पण आम्हाला शिकवत होता, खूप छान पद्धतीने आम्हाला शिकवलं. तसेच सर्व शिक्षक आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने शिकवतात. इथलं कल्चर खूप चांगलं आहे. आणि इथनं जे शिकायला भेटतंय हे असं मला वाटत नाही की कुठल्या बाहेरच्या शाळेतनी सांगतात, शिकवतात, एवढ्या प्रामाणिकपणे म्हणजे विद्यार्थ्याकडे लक्ष देते ती, असं म्हणजे कुठल्या इथं प्रत्येक विद्यार्थ्याकडे प्रामाणिकपणे लक्ष देते. वैयक्तिकरित्या लक्ष दिलं जातं. आणि इथनं असं म्हणजे आमचा जेव्हा इथं 10वीचा स्टँडअप झाला अच्छा. तेव्हा असं भाषण देताना मला स्टेजवर गेलो, मी भाषण दिलं. मग तेव्हापासून असं झालं की बेधडक काय कुठली गोष्ट बोलायची असेल तर बेधडक बोलायची, बिना भेता बोलायची, म्हणजे कॉन्फिडन्सनं बोलला तर मग ते त्यात यश मिळून जाते. मग त्याचरित्या मला इथं मी भाषण केलं कॉन्फिडंटपणे, तो मला फायदा माझ्या इंटरव्ह्यूसाठी झाला. आणि मी न भेता भेल्यामुळं मला यशस्वीरित्या क्रॅक केला. मला आता इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारलेला की असा की तुमच्या शाळा स्कूल, म्हणजे त्यांचा असा विचार होता की इथं आमच्या इथं तर खूप लवकर उठवतात, उशीर झोपवतात, पण 5 वाजता उठवतात, तुला हे सगळं झेपेल का? अच्छा. पण मी त्यांना असं उत्तर केलं की माझ्या इंटरव्ह्यूमध्ये मी जिथनं म्हणजे मी आधी ज्या शाळेत शिकून आलोय त्या शाळेत तर मला 3:50ला उठवायचे. तर जो ब्रह्ममुहूर्त समजला जातो आपल्या इकडं, त्या मुहूर्ताला तुला आपल्या इकडं स्कूलमध्ये उठवते. मग ते माझ्या पुढं तर ते काहीच नाही, त्यांचं म्हणजे शेड्यूल त्यांचं काहीच नाही. मग असं आणि इथलं इव्हेंट प्रिपरेशन तुझा पहिल्या स्कूलमध्ये पूर्ण झालं. हा, ज्ञानकुंज विद्यापीठनं मध्ये असं इव्हेंट, असं म्हणजे इव्हेंटमध्ये कुठलेच म्हणजे सगळे इव्हेंट घेतले जातात, म्हणजे पूर्ण निरीक्षण खाली सगळे इव्हेंट घेतले जातात. म्हणजे आता ती 4 वाजता उठण्याची जी पद्धत होती त्याचं आता फळ मला भेटले. म्हणजे त्यावेळेस तुला उठायचा कंटाळा येत असला तर आता ते उठणं म्हणजे तुला असं वाटते की गरजेचं होतं, म्हणजे त्याचं आता आउटपुट दिसायला लागले की आपण उठलो पाहिजे. ह्या वास्तूने, ह्या शिक्षकांनी असं म्हणजे मला बरंच काय दिलेलं आहे. मग ते म्हणजे मी जेव्हा 2 दिवस अगोदर ती माझी एंट्रन्स एक्झाम देऊन झाल्यानंतर माझा तो म्हणजे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन आहे हे खरं तर म्हणजे तुला विचारलं जायचं ना की तू कुठून शिकलास किंवा कुठं होता शाळेला. मग ते मला सांगायला आवडते की मी ज्ञानकुंज विद्यापीठमधनं शिकलेलो आहे. आणि त्यांना पण असं मी इंटरव्ह्यू देताना पण सांगितले की त्यांना असं वाटलं की हे विद्यार्थी आलाय कुठनं, त्यांना पण कळलं पाहिजे, म्हणून त्यांनी पण मला माझ्या शाळेचं नाव विचारलं, असं शेड्यूल कुठं आहे, कुठल्या शाळेला आहे, ज्या शाळेत विद्यार्थ्यांना ब्रह्ममुहूर्ताला उठवलं जातं. मग मी असं गर्वाने सांगितले की मी ज्ञानकुंज विद्यापीठमध्ये शिकत आहे. शुभम, तू आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुझं खूप खूप आभार. हा दिलेला वेळ हा फक्त एका मुलाखतीसाठी नव्हता, तर शाळेशी तुझं असलेलं नातं कायम टिकवण्यासाठी दाखवलेली एक आत्मीयता होती. तुझ्या यशाचा गोडवा कायम अग्रेसर राहू असा आशावाद व्यक्त करते आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा देते. आयुष्याच्या भागदौडीत तुला जर कधी तुझं लहानपण जगावंसं वाटलं तर नक्की तू ज्ञानकुंजला साथ घाल. तुझे शिक्षक किंबहुना तुझे सवंगडी होण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतील.
असेच अनेक यशस्वी विद्यार्थी घडविण्यासाठी ज्ञानकुंज सज्ज आहे असा आशावाद मी ठामपणे व्यक्त करते. तुमच्यापैकी कोणाला ज्ञानकुंजचा भाग व्हायचा असेल तर आम्ही कायम वेलकमिंग आहोत. एवढे सांगून मी तुमची रजा घेते. धन्यवाद.